मी आत्तापर्यंत 59 फुटापर्यंत खाली गेलेलो आहे रेस्क्यू असं कुठलंही पाणबुडी न लावता. पाणबुडी न लावता? न लावता. जो माणूस सापडत नाही तोपर्यंत अशी माझे डोळे उघडे ठेवतो मी. माझ्याकडे कुठं गॉगल नाही, काहीच नाही. मला दिसतं ते लगेच माणूस कसा बुडाला, कुठे आहे, काय. पण दुसऱ्या दिवशी मला कॉल आला का तुमच्या घरी दुःख आहे, पण तुम्ही इथं आवर्जून आलेच पाहिजे. का जे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहेत त्यांच्या ताफ्यातला जवान आहे, तो बुडतोय, सुरक्षा रक्षक तिथं जवानाच्या ताफ्यात काम करतोय, तर त्याला शोधणं आपला धर्म आहे. तर तुम्ही यावं इथं. तर एक दिवस आपला मृत्यू आहेच आहे ना, जन्म झाला आहे माहिती आहे, आणि आपला एक दिवस मृत्यू होणार आहे आपल्याला माहिती आहे का? तो कधी येईल आपल्याला माहिती जर असतं आपण हे करणार नाही. पण ही सेवा द्यायची आपल्याला, ही जन्मताच आपण करतोय ना, हे आपल्याला माहीत आहे का कुठं काहीतरी बुडतोय कुणीतरी, आपली त्याला मदतीचा आधार पाहिजे. अशा ठिकाणी तो आपण आधार देणं आपलं माणूस म्हणून माणुसकीचं कर्तव्य नाही म्हणत बनतंय. नमस्कार, मी शुभंकर आणि वाढीव चर्चा या आपल्या मराठमोळ्या पॉडकास्टमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. आजच्या या भागामध्ये मी गप्पा मारल्या आहेत गोविंद तुपे या व्यक्तीशी. गोविंदजी हे महाराष्ट्रातल्या नाशिक जिल्ह्यातल्या सिन्नर तालुक्यातल्या बेलू या गावचे रहिवासी आहेत. व्यवसायाने ते शेतकरी आहेत. घरची परिस्थिती तशी त्यांची बेताचीच आहे, पण त्याची पर्वा न करता समाजाचा पण काहीतरी देणं लागतो या भावनेतनं ते लहानपणापासून समाजसेवा करतात. आणि समाजसेवा करण्याची त्यांची पद्धत जी आहे ती आपल्या सर्वसामान्य माणसाला जमण्यासारखी अजिबात नाही आहे. खोल पाण्यात जाऊन लोकांचे मृतदेह ते बाहेर काढतात किंवा बुडणाऱ्या लोकांना ते जिवंतपणेही वाचवतात. अनेकदा अपघात होतात आणि त्या अपघातांमध्ये लोक पाण्यात बुडतात आणि अशा बुडलेल्या लोकांचे मृतदेह त्यांच्या परिवारापर्यंत पोहोचवणं हे विलक्षण दैवी कार्य आहे आणि सरकारी यंत्रणाही काही ठिकाणी पोहोचू शकत नाहीत. अशा वेळेला गोविंदजी हे स्वतः तिकडे पोहोचतात, स्वतःचा जीव धोक्यात घालून खोल पाण्यात जातात, मृतदेह बाहेर काढतात आणि काहीही शुल्क न आकारता ती सेवा ते आत्तापर्यंत देत आलेत. अत्यंत भन्नाट असा माणूस आहे. त्यांच्याशी गप्पा मारताना फार मजा आली. बऱ्याच नवीन गोष्टींविषयी माहिती कळाली. तुम्हालाही ही पॉडकास्ट बघताना खूप मजा वाटणार आहे आणि खूप प्रेरणा मिळणार आहे. शेवटपर्यंत बघा आणि वाढीव चर्चा या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. काय बाई, काय विषय? पॉडकास्ट ऐकलं का? लगेच सबस्क्राईब करायचं. नुसतीच वाढीव चर्चा. नमस्कार गोविंदजी, कसे आहात तुम्ही? एकदम आनंदित. तुमच्याकडे येऊन खरंच छान वाटलं. तुम्ही एवढा वेळ दिलात तुमचा, आज गावाला तुमच्या घरी बोलवून घेतलात मला आणि एवढा पाहुणचार केलात, खूप भारी वाटलं. तुमच्याबद्दल खरं आत्ता मी इतक्यात एका वर्तमानपत्रात एक बातमी वाचली होती की तुम्ही जलरक्षक आहात आणि पाण्यातनं तुम्ही अनेक मृतदेह म्हणजे 2,500च्या वर मृतदेह तुम्ही पाण्यातनं आत्तापर्यंत रेस्क्यू केलेत आणि 150हून अधिक बुडणाऱ्या लोकांना तुम्ही वाचवलं आहे. तर हे सगळं वाचताना मला वाटलं की तुमची आपल्याला मुलाखत घेतलीच पाहिजे. तर आम्ही याला पॉडकास्ट म्हणतो, मुलाखत नाही म्हणत. तर आज तुमच्याशी अशा सहज गप्पा मारायला म्हणून मी आलो आहे. तर तुमच्या ह्या कलेबद्दल, जे लोकांना तुम्ही खोल पाण्यात जाऊन वाचवता किंवा त्यांचे मृतदेह जे बुडाले असतील दुर्दैवाने तर ते बाहेर काढता, त्या कलेबद्दल थोडं मला जाणून घ्यायचं आहे. तर थोडं सुरुवातीला तुमची पार्श्वभूमी सांगता का, की तुम्ही हे असे खोल पाण्यात बुडलेल्या लोकांना काढायला शिकलात कसे आणि तुम्हाला ही करायची प्रेरणा कशी मिळाली सुरुवातीला? ही करायची प्रेरणा सर सांगायचं जर ठरलं तर आपल्या आईवडील हे सर्व काही आपली भारत माता देणे ईश्वराचे. तर हे देणं देत असताना ह्या कलेचा उपयोग समाजाप्रती शोध बचाव कार्यामध्ये मला जो आनंद आहे या सेवा देण्यामध्ये, याच्या पलीकडं मला काही नको असा माझा आनंदी हा सेवा करण्याची वृत्ती आहे माझी. हां, पण सुरुवातीला असं काय झालं? तुमच्या आयुष्यात काही घटना घडली होती का? काय झालं होतं की तुम्हाला असं वाटलं की आपण बुडणाऱ्या लोकांना वाचवलं पाहिजे आणि ही कला आपल्याला अवगत आहे? हे तुम्हाला साधारण कधी कळलं? तुमच्या असं काही प्रसंग घडला होता? ही पहिले आमचं खेडेगाव, कुठं काही आमच्या गावाजवळ विहीर आहे इथं. त्या विहिरीमध्ये कोणाचं काही बादली पडली, काही पडली. पूर्वीचं कसं होतं, कात्यात तुटला तर ते पडायचं खाली, मग ते शोधायचं आमचं काम. बुडी मारायची. त्यावेळेस 8-9 वर्षाचं वय, त्यावेळेस बालपणीपासूनच ती काढायचं तो आमचा सुरुवात झाली आमची तिथं त्या विहिरीतनं. बरं. आणि मग 1984 साली ज्यावेळेस आमच्या गावामध्ये एक दारणाच्या त्या बाजूला मी मामाच्या घरी जात असताना एक प्रसंग, दारणा डॅमवरून अचानक पाणी सोडलं गेलं. त्या याच्यामधनं आम्ही 4 ते 5 जण असं
बटाटे काढण्यासाठी चाललो होतो. बरं. आणि अचानक माझी बहीण माझ्या खांद्यावर होती, चुलत बहीण होती आणि ती माझी चुलती तिथं त्या प्रवाहामध्ये लोटली गेली. आणि त्यावेळेस मला काय अनुभव नव्हता हे असं रेस्क्यू करण्याची, माझ्याकडे एवढी जिद्द नव्हती. तुमचं वय 15 वर्ष होतं. 15 वर्षाचं माझं त्यावेळेचं वय. त्यावेळेस आम्ही तो पहिला रेस्क्यू करण्यासाठी आम्ही ते पहिलं माझं योगदान. आणि तेव्हा काय झालं होतं नेमकं, मग कसं काय? मग त्यावेळेस मी माझ्या बहिणीला खांद्यावर घेऊन गुळणी टाकत अशा तिला खांद्यावर त्या बाजूला किनाऱ्याला त्या बाजूला पोहोचवलं. बाकीचे बी पोहोचले आणि मी परत त्या महिलेला पाहण्यासाठी पाहिलं तर ती दिसेनाशी झाली. तर मग आरडाओरडा केला आणि ते पाण्याच्या प्रवाहामध्ये असं जवळजवळ 50 ते 60 फूट लांब तर त्या बाईला पाण्याने लोटत लोटत असं त्या वांजुळाच्या बाजूला किनाऱ्यापाशी ते खोल पाण्यामध्ये कमीत कमी 17 ते 18 फूट पाणी होतं. त्यावेळेस ते आम्ही तिथला वरती घेतला तिथं. तो पहिला प्रसंग आमच्या जीवनामध्ये. बरं, तेव्हा किती लोक बुडले होते? तेव्हा ही बाई बुडाली आणि दोघींचे प्राण वाचवले मी. माझ्या स्वतःच्या बहिणीचा एक चुलत बहिणीचा. आणि माझा चुलत भाऊ होता माझ्याबरोबर, तर त्याला पोहता यायचं त्यावेळेस. बरं बरं, मग तेव्हा सगळ्यांना तुम्ही वाचवलं त्या? हा, त्या ती पहिली घटना त्यावेळेस. बरं बरं बरं. आणि मग त्याच्यानंतर कशा घटना घडत गेल्या आणि थोडे काय तुमचे एखादी पहिली अजून पुढची घटना सांगता येईल का, की जेव्हा तुम्ही एक अवघड रेस्क्यू केला कुठला? तर अवघड रेस्क्यूमध्ये ह्या रेस्क्यूमध्ये माझं नाव खूप झालं होतं. पंचक्रोशीमध्ये, तालुक्यामध्ये, जिल्ह्यामध्ये जवळजवळ ते मी सेवा करतो हे प्रत्येकाला आवर्जून माहिती झालं. तर पहिली घटना आमच्या गावामध्ये माझ्या पोलीस येतील बा, मला काहीतरी शासनाचे उंबरठीशी जावं लागतील, काही नसताना बा तुला काय माहिती हे कसं काढायचं काय करायचं, ती भीती बाळगली. माझ्याकडे भीती होती ती. पण मला माझे गावचे सरपंच बाळकृष्ण अमृता तुपे, त्यांना त्यांच्या मिसेस सरपंच होत्या, तर त्यांनी सांगितलं काय होणार नाही म्हणून, तुला तू जाय म्हणत तिथं त्याला शोध. तर त्यावेळेस NDRFचं पथक आलं होतं. 40,000 रुपये देऊन ठाण्यावरून पथक आणलं होतं. त्यांना ते सापडलं नाही. आणि मग मी माझं दिवाळीचा दिवस होता तो, अमावस्याच्या दिवशी, तो आमच्या गावातला एक तरुण आहे उमेश तुपे म्हणून. बरं. तर त्याला ते पाहण्यासाठी पूर्ण गाव पंचक्रोशी होती. आणि मग आम्ही त्याला ह्या बाजूची त्या बाजूला एक असा 3 नाडे एकत्र करून त्या पात्रामध्ये एक नाडा टाकला, असे 3 नाडे एकत्र करून. मग त्याने जिथून उडी मारली होती त्या पात्रातून शोध घेत असा खाली तळाशी जाऊन 3ऱ्या बुडीमध्ये मी त्याला खालून वरती आणलं आणि त्या रस्सीबरोबर त्याला तरंगवलं. माझ्या गावातला एक व्यक्ती होता आणि त्या रस्सीच्या सहाय्याने आम्ही त्याला ते पार्थिव देव बाहेर घेतलं. ती एक घटना. तेव्हापासून मी 2006ला प्रसिद्धीला आलो का लोकांना माहिती झालं का गोविंद तुपे ही सेवा देण्यासाठी एक सक्षम माणूस आहे. आता थांबा, तुम्ही ह्याच्यामध्ये ना खूप काय काय गोष्टी सांगितल्या की तुम्ही पाण्याच्या तळाशी जाऊन लोकांना बाहेर काढता, बरोबर? काढायचे तेव्हा 2006ला पहिल्यांदा तुम्ही जेव्हा फेमस झालात तेव्हा तुम्ही ते केलं होतं. तर किती खोलपर्यंत तुम्ही जाऊ शकता पाण्याच्या? तर त्यावेळेस मी ते 24 फूट पाणी होतं शोध घेताना, तिथं खाली कुणी जात नव्हतं. आणि जास्तीत जास्त किती तुम्ही आतापर्यंत खाली गेलाय? मी आतापर्यंत 59 फुटापर्यंत खाली गेलेलो आहे रेस्क्यू, असं कुठलंही पाणबुडी न लावता. पाणबुडी न लावता? काही म्हणजे हे मला जरा म्हणजे खूप अवघड वाटते ही गोष्ट. मला सांगा की जेव्हा तुम्ही असं खाली जाता तेव्हा किती वेळ श्वास रोखून धरायला लागतो? कारण समजा मृतदेह, कोणी माणूस बुडला पाण्यामध्ये तर त्याचा मृतदेह तळाशी जाऊनच थांबतो, बरोबर? तळाशी जाऊन तो उलटा असा जमिनीशी झटत राहतो. जोपर्यंत त्याचा जीव जात नाही तोपर्यंत पालथा राहतो. पाण्यात बुडालेला माणूस, प्रत्येक व्यक्ती हा पालथा झोपलेला असतो. पालथा कारण तो त्याचा जीव वाचवण्यासाठी तो जमिनीशी झटतो खाली. जमिनीशी कसा काय झटतो तो? म्हणजे त्याला वाटतं आपला कुणीतरी वाचवायला येईल, त्याला वर पाणी राहतं पाण्यामध्ये, त्याला तर वर तर काही करू शकत नाही ना तो. मग तो धरणार कोणला आहे? आधार पाहणार ना काहीतरी, इथं काहीतरी आपल्याला आहे. मग ती जमीन राहते, तिथं खाली गाळ असतो, काही दगड असतात, तर त्याला तो शोधत असतो. आणि तो बुडाल्यानंतर तो पालथाच राहतो. ज्यावेळेस त्याचा जीव जातो तो पालथाच सापडतो. प्रत्येक वेळेस माझी घटना आहे तो पालथाच, प्रत्येक आत्मा हा पालथाच राहतो. असा वरती तो दिसत नाही त्याचा चेहरा, तो पालथा राहतो. त्याच्या नाका तोंडामध्ये घाण गेलेली असते ते श्वास घेताना. मग तुम्ही ते खाली पोचता 60 फूट समजा असेल किंवा 40 ते 60 फूट, तुम्हाला खाली जायला किती वेळ लागतो वरपासून तर खाली जाण्यासाठी ती माणसाला जन्मताच कला अवगत राहते. तर ते माणसाचा श्वास कसा रोखायचा, तर ती कला आपल्यामध्ये अवगत पाहिजे. ती कला म्हणजे मला माझ्या आईच्या हृदयात माझा जन्म झाला त्यावेळेसच माझ्या आईने मला ती कला मी पूर्वीच दिली देणगी असं मला वाटतं. पण माझा हा कंठ आहे, तर इथं नाक दाबल्यानंतर इयर निघतो कानामध्ये, तो इयर गेला पाहिजे म्हणजे आमचा दाब कमी होतो पाण्याचा. तर ते माणसाला येत नाही. तर मला इथं आवर्जून सांगायचं आहे आपल्याला, तर ते माणसाला अवगत पाहिजे आणि भीती नसली पाहिजे माणसाला. माणसाच्या मनामध्ये भय नकोय. कुठलंही बी कोणतंही क्षेत्र निवडताना आपला भय नसलं पाहिजे. सहज आपण ते केलं आणि ते पेलवण्याची ताकद ईश्वर ऑटोमॅटिक करून घेतो. पण आपण त्याच्यासाठी काय केलं पाहिजे, का तुम्ही काय म्हणताय तर दम कसा रोखता, तर हे केलं पाहिजे आपण. किती वेळ तुम्ही श्वास रोखून धरू शकता? मी 4 मिनिटं श्वास रोखून धरतोय. 4 मिनिटं? 4 मिनिटं.
एक ट्रॅक्टर शेतकऱ्याचा सोनारीला 2013 मध्ये हां तो शेवटचा गरका होता आणि तो असा ट्रॅक्टरसह नांगरासह पलटी झाला आणि त्याच्या खाली तो दाबला गेला. हां तर त्याला काढायचं होतं पूर्ण 8 परस पाणी होतं. किती? 8 परस पाणी म्हणजे पूर्ण विहीर भरेल. अच्छा म्हणजे 8 साती 56 फूट पाणी 56 आणि तिथं कुणी खाली जात नव्हतं. मग तिथं मला पाचारण करण्यात आलं. पूर्ण आयलचा थर अशा ठिकाणी सुद्धा खाली जाऊन रेस्क्यू करायचं ते काम मी करेल. आणि तिथं म्हणलं कुणी मोबाईल चालू करायचा नाही. जोपर्यंत मी रेस्क्यू काम पूर्ण करून येत नाही तोपर्यंत कुणी कोणाला असं फोन करायचं नाही की इथं माणूस आहे तिथं बुडाला नाम काढून. मी कुठे त्यांना असं ते करू दिलं नाही, प्रसिद्धी करू दिली नाही. आणि मग मी त्यावेळेस 5 मिनिटं खाली पाण्यात होतो. त्याचे आमदार आहे राजेभाऊ वाजे. आणि तेव्हा तुमच्याकडे काही नव्हतं बरोबर काहीच नव्हतं. काहीच नाही ना? काहीच नव्हतं. नुसतं तुम्ही डायरेक्ट म्हणजे फक्त माणूस तुम्ही फक्त डायरेक्ट खाली जायचे आणि 5 मिनिटं श्वास रोखून तळाशी शोधायचा मृतदेह आणि पहिल्या वेळेस मी तो ट्रॅक्टर बांधला, तो जोडून दिला आणि ती क्रेनच्या साह्यानं तो ट्रॅक्टर वरती काढला. मग तो ट्रॅक्टर वरती काढल्यानंतर परत खाली जाऊन तेवढ्या रात्रीचा 10 वाजता परत तो माणूस काढला. म्हणत तुपे ही खूप मोठी घटना आहे, माणूस आपल्याला मिळालाच पाहिजे. हे माणूस तर त्या रात्रीचा मी तो शोधला आणि पूर्ण त्या परिसरामधले लोक आहे तिथं. ओके पूर्ण आमच्या जिल्ह्यामध्ये ती बातमी होती, प्रत्येक पेपरला बातमी होती ती. बरं. आता मगाशी तुम्ही म्हटला की खाली 4 मिनिटं श्वास रोखून खाली तळाशी, आता माहित नाही ना धरण आहे मोठं तर तळाशी कुठे पण जाऊ शकतो मृतदेह. एवढं सोपं नाही ना. पहिल्या झटक्यात गेलात तुम्ही तो सापडलाच मृतदेह असं काही नाही बरोबर. आणि सापडत नाही सर तो. मग 4 मिनिटं गेल्यावर परत वर येतं का? परत वर यायचं आणि परत आपण खाली शोधायचं. आपली कला आहे ती आपण त्या कलेच्या आधारेच आपण करू शकतो ना. आणि मग त्या कलेच्या आधारेच मी माझा श्वास रोखून तिथं माझ्या मला जो श्वास रोखून जिथं जोपर्यंत खाली जो माणूस सापडत नाही तोपर्यंत अशी माझे डोळे उघडे ठेवतो मी. माझ्याकडे कुठं गॉगल नाही, काहीच नाही. मला दिसतं ते लगेच माणूस कसा बुडाला कुठे काय. आणि तो अचानक ज्यावेळेस दिसला आपल्याला मग त्यावेळेस त्याला धरायचं, पकडायचं आणि मग त्याला वरती घेऊन येण्यासाठी आपण जमिनीवर असे खाली पाय रावायचे आणि आपली वरती त्याला खेचायचं. एका हाताने पाणी असं त्याला वरती लोटल्यानंतर एका हाताने पाणी आपण खाली दाबायचे आणि त्याला वरती घेऊन यायचे. मग त्याला खूप परिश्रम लागतं सर, तेवढं सोपं नाही ते. मृतदेह जड नाही का होत तो? जड प्रत्येक आत्मा हा जड. पाण्यानं एकदा माणूस बुडाला तो खूप जड असतो. लोक काय म्हणतायत ते डेड बॉडी हलकी होते. हे नाही, तो जड असतो. पण त्याला उचलायची क्षमता ही त्या कलेमध्ये त्याचा अनुभव त्याला तो तिथं पेलवत असतो. बरोबर बरोबर. आणि माझा हा अनुभव आहे का मी सर जे केलंय मी निमित्त आहे फक्त. हे जे करतोय सगळं ईश्वर करून घेतोय आणि ईश्वर त्याचा साक्षीदार आहे. पण जनसेवेत ईश्वर सेवा घडावी मला आवर्जून सांगायचंय. इथं जी माणसं बुडतायत ना तर माणूसच सर्व काही आहे. तर माणसाने अशा आपत्ती घटनांमध्ये आधार देणं हे माणसाचं काम आहे. आपण प्रशासनाला आपण हाक देतो, NDRFचं पथक बोलवा, हे बोलवा. ते काय करतायत, गळ टाकतायत, शोधतायत. गळाला माणसाला एखाद्या वेळेस कपडा असला तो अटकतो. पण अंगात जर कपडाच नसला आणि तो गळ तिथं नाहीच पोहोचला तर तो माणूस सापडत नाही. जो 2-2, 3-3 दिवस जातात. मी पाहतोय नाशिक जिल्ह्यामध्ये, नगर जिल्ह्यामध्ये खूप त्या अशा रेस्क्यू ठिकाणी त्यांना ते सापडत नाही. मग तिथं मला आवर्जून बोलावणं होतं आणि मी तिथं मला त्याच्यात आनंद आहे या सेवेमध्ये. आणि सर मी आवर्जून या सेवेसाठी जनन ते मरण तर माझा हा छंद आहे. तर हा मी जोपासतोय आजही. नाही छान छान. आणि तो निशुल्क सेवाभाव याच्यात मला खूप आनंद आहे. माझी काळी आई कष्टून तर ह्या देशाची अर्थव्यवस्था शेतीवरच आहे आणि शेतकरी राजा आहे. हा कृषीप्रधान देश आहे आपला. पण मला सांगायला एवढा आनंद वाटतो कुठल्याही अपेक्षापोटी काम कोणीही करू नये. अगदी बरोबर. आणि तुम्ही हे जे करताय निःशुल्क सेवा देताय लोकांना. स्वतःच्या आपला व्यवसाय जो तुमचा शेती आहे त्याच्याकडे तुमचं दुर्लक्ष होतं त्यातनं हे मला दिसतंय. पण खरं तुमच्या कार्याला सलाम. तुम्ही हे अगदी कुठल्याही परताव्याची अपेक्षा न करता हे काम करताय. खूप खूप महान गोष्ट आहे ही. तुम्ही माझ्यासाठी खरंच एक महान महापुरुष आहात. मी कधी असे कुठले महापुरुष बघितले नाही आहेत पण तुमच्यासमोर बसून मला खरं भारी वाटतं आहे. तर अजून तुम्ही 2500 मृतदेह बाहेर काढले. तुमच्याकडे भरपूर प्रसंग असे किस्से असणार आहेत बरोबर. पण त्याकडे जायच्या आधी मगाचा एक मुद्दा मला पूर्ण करायचा होता फक्त, की तुम्ही सांगितलं की 60 फूट वगैरे खाली जाता तर कानावर प्रचंड दडपण येतं बरोबर. तर मग ते फक्त ती नाक बंद करून श्वास जोरात सोडल्यावर जे काही हवा निघते बाहेर त्यातनं ते मॅनेज होतं तेवढं. ते मॅनेज होतं. म्हणजे त्याचा जो मेंदूवर त्याचा जो दाब येतो तो दाब कमी होतो. बरं. ही कला कोणाला माहित नाही आणि ही कला कोणी अवगत करत नाही. आणि पाणी एवढं गढूळ असतं. तुम्ही म्हटलं की तुम्हाला बरोबर दिसतो मृतदेह. तर एवढं पाणी आपल्या समजा धरणांमधलं, नद्यांमधलं, महाराष्ट्रातल्या खाली एवढं पाणी क्लिअर असतं का की तुम्हाला सगळं दिसतं खाली जाऊन? नाही सर, काही ठिकाणी असं पाणी असतं तर ते दिसतही नाही. पण आपली जी शोधण्याची पद्धत आहे
तर ती आपल्याला डोळे नसले तरी समजा काही लोक डोळे नाही आहेत तरी ते लिहित आहेत वाचतायत सगळं काय करतायत आणि आपण ते पाहून असं चापून पाहू शकतो ना. आणि त्यावेळेस आपल्याला माहिती आहे हा माणूस इथं अशाच्या ठिकाणी एवढं पात्र बघितल्यानंतर हा परिसर आहे, हा माणूस किती लांब पोहू शकतो, हा कुठपर्यंत जाऊ शकतो, हा अनुभव आपल्याकडे आहे ना. बरोबर बरोबर. तुम्हाला ते असं अंगवळणी पडलंय, हा ती सवय झाली आहे तुम्हाला आणि ते इन्स्टिंक्ट तुमचा डेव्हलप झालाय तसा. हा तो अनुभव माझ्याकडं एक कोणाला सांगायची गरज नाही माणूस कुठं बुडालाय काय झालाय. फक्त तो एकदा नजर टाकली ना, त्याचे कपडे तिथं कठाडावर जर काढलेले असतील किंवा त्याने कपडे घालेले असतील, कशा परिस्थितीत जायला ते कोणी सांगतच आपल्याला लोक कसा बुडाला काय झाला. अशा घटना बऱ्याच आहे माझ्याकडं. आणि असे तळाशी कुठे साधारण मृतदेह अडकून पडलेले असतात? असे कपऱ्यांमध्ये असतात, झुडपांमध्ये कुठेतरी अडकून पडलेले असतात, कुठे असतात मृतदेह जनरली? सर ज्या वेळेस जशी घटना असेल, जसा पाण्याचा प्रवाह असेल, जसा वेग असेल, तशा घटनामध्ये जिथं पाणी शांत होईल अशा ठिकाणी तो मृत्यूदेह आढळतो. आणि शांत पाणी जर असेल तर ज्या ठिकाणी तो बुडाला त्या ठिकाणावरून 10-5 फुटाच्या अंतरावरच तो तिथं आपल्याला तो सापडणार. पण त्याची माहिती पाहिजे का हा इथं बुडालाय, कोणीतरी पाहिलंय तर ते शोधायला एकदम सहज सोपं. पण ज्या वेळेस कोणालाच माहिती नाही सर, खूप परिश्रम आहे तो मृतदेह शोधण्यासाठी. म्हणजे शब्दच नाही माझ्याकडे तो शोधावा कसा. पण तरी शोधला सर, जिथं जिथं शक्य झालं तिथं तिथं. अशक्य असं माझ्याकडनं आजपर्यंत कुठलंही काही झालं नाही, तिथं मी सेवाच दिली. तुमचा म्हणजे सक्सेस रेट एवढा आहे याच्यामधला की तुम्ही खाली गेल्यावर तुम्ही परत वर येताच ना. एवढ्या तुम्ही आतापर्यंत 2,500 लोकांना वाचवलं म्हणजे तुम्ही किती 2,000-1,000 डाईव्ह टाकल्याच असतील पाण्यामध्ये किमान वर यायला परत. तुम्ही कायम वर आलायत. तर असं कधी झालं का की तुम्ही गेला खाली आणि तुमचेच वर याचे वांदे झाले कधी? असं झालं का काही? सर एक वेळेस एक कपारीमध्ये मृत्यूदेह शोधत असताना तर तिथे एक मोठा मासा होता. तो मासा त्या मृत्यूदेहाजवळ त्याचं खाणं आपण काहीतरी मिळावा ह्या अपेक्षेने तो तिथं त्याच्यापाशी होता. आणि तिथं एक बाजूला त्या कपारीमध्ये खूप काही सांगण्यासारखं, तो कपारीमध्ये तो अडकलेला होता. आणि त्याला त्या बीचमधून ओढून काढलं मी त्याला. आणि त्यावेळेस माझा पाय तिथं अटकला होता कपारीमध्ये. त्या कपारीमध्ये, दगडाच्या कपारी. त्या कपारीमध्ये आता आपली सुटका कशी करायची, पण तो मृत्यूदेह सोडून दिला मी. शांतपणाने तिथं थोडंसं थांबलो आणि हळूच आपला पाय कुठं गुतलाय तो पहिला शोधला आणि त्याच्यात त्या कपारीतनं पाय काढला बाहेर आणि त्या माणसाला घेतलं वरती आणि वरती घेऊन आलो. तो माझा जीवनातला खूप मोठा अनुभव. असा प्रसंग आहे जबरदस्त. का तुम्हाला भीती नाही वाटत का? म्हणजे आपला जीव जाईल कधी पण, कारण ही अशी गोष्ट करताय सर तुम्ही. एक दिवस आपला मृत्यू आहेच आहे ना, जन्म झाला हे माहिती आहे. आणि आपला एक दिवस मृत्यू होणार आहे आपल्याला माहिती आहे का? तो कधी येईल आपल्याला माहिती जर असलं आपण हे करणार नाही. पण ही सेवा द्यायची आपल्याला, ही जन्मताच आपण करतोय ना, हे आपल्याला माहित आहे का कुठं काहीतरी बुडतोय कोणीतरी, आपली त्याला मदतीचा आधार पाहिजे. अशा ठिकाणी तो आपण आधार देणं आपलं म्हणून माणुसकीचं कर्तव्य नाही म्हणत बनतंय. नक्कीच नक्कीच. आपलं प्रशासन सक्षम व्हावं याच्यासाठी माझा हा प्रयत्न आहे. अधिक तरुणही तयार झाल्या पाहिजे. ह्या क्षेत्राकडे त्यांनी आपला हा देह झोकून दिला पाहिजे. अगदीच अगदीच. आणि सहज झोकून दिला पाहिजे, कुठल्या दबावाखाली नकोय. आपले आईवडील म्हणतायत नको बाबा हे पाणी आहे, आणि कोण अशा कामाला सर पाठवल? माझ्याच कुटुंबामध्ये माझ्याच मुलासाठी कुणी पाठवल का? नाही पाठवणार का? मोफत कुणी करणार नाही करल तो. पण आज कुठंतरी समाजाचं देणं देत असताना कुठंतरी आपण निमित्त आहे फक्त. आणि मला का करतो मला हे कळत नाही सर. माझ्याकडनं ही सेवा घडते याच्यातच मला आनंद आहे. नाही, अजूनही मला हे खरं पचवायला जड जातं आहे की तुम्ही ह्या एवढ्या सेवेचे काही पैसे चार्ज करत नाही. खरं तर एखाद्याला ही कला अवगत असती तर त्यांनी हजारो लाखो रुपये चार्ज केले असते काय रेस्क्यूचे. पण तुम्ही ते करत नाही आहे. ते खरंच म्हणजे मला खूप मोठं वाटतं आहे ते तुमचं काम. तर थोडंसं आता मला ह्याच्याबद्दल सांगा तुम्ही की नाशिक नगरच्या आसपासच्या सगळ्या धरणांमध्ये नद्यांमध्ये तुम्ही रेस्क्यू केलेत बरोबर. तर वेगवेगळ्या ज्या वॉटर बॉडीज असतात, हे नदी असेल, धरण किंवा एखादा जलाशय असेल, तर ह्या प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी डेड बॉडीज बाहेर काढण्याचे किंवा लोकांना जिवंत बाहेर काढताना काही आव्हानं असतात का? म्हणजे धरणात काही वेगळी आव्हानं आहेत आणि नदीत काही वेगळी आव्हानं आहेत, असं काही असतं का? सर पाण्याचा प्रवाह तर संगमनेरमध्ये 2022ची घटना आहे. तर शशिकांत मंगरुळे साहेब म्हणून आहे, तर त्यांनी माझ्याकडे तहसीलदार असताना ते 20 ते 25 वर्षापासून माझी सेवा, ते प्रशासकीय सक्षम अधिकारी म्हणून त्यांचं एक ओळख आहे माझी. तर त्यांनी NDRFचं पथक बोलावलं होतं, पण त्याच्या अगोदर मला पाचारण केलं होतं. NDRFच्या पथकाच्या आधी तुम्हाला अगोदर पाचारण केलं होतं. बरं. कारण त्या पाण्याचा प्रवाहच एवढा होता सर. त्या गाडीला आम्ही ते दोरी बांधली, पण त्या प्रवाहामध्ये ते वर घेत असताना ती परत
ते रस्सी तुटलं, तो बेल्ट तुटला हां. त्या क्रेनचा आणि त्या प्रवाहामध्ये तुटल्यानंतर ती प्रेशर असल्यामुळं ती पिकअप परत खाली लोटली गेली आणि ती शोधणं अशक्य झालं. पण आम्ही एक कठाड्याला दोर बांधला होता, विहिरीच्या कठाड्याला त्या बाजूला. त्यावेळेस पाणी थोडं कमी होतं आणि अचानक पाण्याचा प्रवाह आणखीन वाढला. मग त्यावेळेस तिथं शोधणं कठीण झालं. मग त्यावेळेस NDRFचं पथक बोलावलं ठाण्याचं. हां. तर तिथं एकनाथ शिंदेने ते पथक बोलावलं होतं, मुख्यमंत्री साहेबांनी. बरं बरं. तर मग तिथं त्यांना ते अशक्य झालं आणि तिथं मी खाली जाऊन ती डेड बॉडी, ती गाडीला पहिली बेल्ट जोडला, त्या पाण्याच्या प्रवाहात विरुद्ध दिशेने तिथं खाली त्या रशीसानं तिथं पोहोचलो आणि ह्या NDRFच्या पथकाचं कुणी तिथं खाली जाण्यासाठी तिथं त्यांचे कॅमेरे कुठलंच काही थांबत नव्हतं आणि मी तिथं जाऊन तिथं त्या गाडीला बेल्ट बांधला आणि तो APP माझावर तो शीन तिथं लाईव्ह आहे. हो का? हा. बरं बरं बरं. तर त्यावेळेस तो अटीतटीचा प्रसंग, अति जलद पाण्यात देखील तो मी तिथं रेस्क्यू केला आणि त्याला मला परमेश्वराने साथ दिली आणि तो सहज रेस्क्यू केला मी. आणि त्यावेळेस एवढा आनंद वाटला. तर ती पिकअप काढल्यानंतर एक माणूस तिथं ती गाडी वर घेताना तो दरवाजा खोलला आणि तो माणूस त्याच्यातला परत वाहून त्या झुडपात दुडापला गेला. पण म्हणून नाही तो इथंच असेल. मग त्यावेळेस ती गाडी काढल्यानंतर तो माणूस आम्ही 8:30 वाजता बाहेर काढला सर परत. बरं बरं बरं. म्हणजे NDRFला पण जे काय काम जमलं नाही तर ते काम माझ्याकडनं एक सामान्य शेतकरी माणूस त्याचा अनुभव तिथं जपला गेला. हे माझं परम भाग्य का मला अशा ठिकाणी सेवा करायची संधी मिळाली. आणि मुख्यमंत्र्यांच्या पथकाला जी कामगिरी, आम्ही एकच माणसं, NDRF काय मी काय, आत्मा एकच आहे. आम्ही सगळा प्रयत्न केला तिथं, सगळ्या प्रशासनाने प्रयत्न केला. मी काय म्हणायचं मीच केलं, मी निमित्त होतो फक्त तिथं. पण त्या रेस्क्यूमध्ये खूप आनंद वाटला सर मला. NDRF बरोबरचा अजून असा कुठला अनुभव आहे का जिकडे ते आले होते, NDRF वाले तुमच्याबरोबर काम करत होते आणि काही झालं असं की तुम्हालाच त्यांना काही वाचवायला लागलं असं काय? 2019 मध्ये ते पहिली घटना होते. आपलं दारणा आणि गोदावरीचा संगम महादेव मंदिर आहे, जुगलटेंबी म्हणून. तिथे मोहनदास महाराज साधू महाराज होते. तर तिथं पूर्ण 2.5 लाख क्युसेस पाणी. बरं. दारणाच्या पुलावरनं पाणी, कडवाच्या पुलावरनं पाणी, असं आमचं हे पाणी ना काहीतरी 4 बोट राहिलं तो पलटायचं. हां हां. तर त्यावेळेस मी तिथं माझ्या तहसीलदारांची गाडी आली मला घ्यायला. गोविंद तुपे तज्ज्ञ म्हणून समजल्या जाणाऱ्या गोविंद तुपेला तिथं पाचारण करण्यात आलं. त्या महाराजांना तिथं पहिल्यांदा त्यांना वाचवण्यासाठी गेलेला माणूस आणि तिथं त्यांना वाचवून तिथं त्या झाडाचा आधार घेतला आणि मी तिथं थांबलो. कारण पाण्याचा प्रवाह तिथं महाराजांना बाहेर घेणं अशक्य. तर त्याच्यामुळे आम्ही बोट घेतली आणि त्या बोटीच्या साह्यातनं त्या NDRF पथकाबरोबर त्या साधूला बाहेर घेण्यासाठी घेत असताना पाण्याने मला परत लोटलं गेलं आणि तिथं माझा हात निखळला गेला हा. बरं. आणि त्या हात निखळला गेला तर त्याच्यामध्ये मला पोहणं अशक्य झालं. पण माझ्याकडे त्यावेळेस हा फक्त किट लावलेला होता. मग कोणता? BCD ड्रेस लावलेला होता. आपण तरंगता आलो तर आपण 40 किलोमीटर जरी लांब गेलो तरी आपल्याला भीती नाही. तर ते माझ्याकडे होतं आणि माझ्याकडे एक टूप होता, मी सोबत नेल. आणि आम्ही रशी सोडत होतो. जवळजवळ 1500 फूट रशी नेली होती आम्ही. त्या रशीच्या साहाय्याने मी तिथं जाईल आणि त्या साधूला इकडं आम्ही त्या किटवर बसून त्या आपला जो रबर आहे ना त्या टूपवर मी त्याला आणील असा माझा प्रयत्न होता. पण तिथं त्याला तो साधू म्हणला नाही, मी याच्यावर येऊ शकत नाही, मला एवढं पाण्याचा हा प्रवाह बघून मला खूप भीती वाटत, तुम्ही तिथंच थांबा आधी बोट येत आहेत म्हणून. मग कलेक्टर साहेबांचा आदेश होता आणि खेडकर साहेब होते निवासी, त्यांनी सांगितलं. मग त्यांनी ते NDRFचं पथक पाठवलं आणि त्याला आम्ही सुखरूप बाहेर काढलं. आणि तिथं माझ्या हाताला राजाभाऊ वाजे त्यांनी मला पूर्ण खर्च केला. पण तहसीलदार साहेबांनी गृह मंत्रालयाचा चेक दिला मला तिथं. ही माझी सेवा म्हणून माझ्या 3ऱ्या दिवशी माझी घरची माणसं मला पाहायला आले. बरं बरं बरं. पण प्रशासनाने माझी खूप दखल घेतली. तो विश्वास मी जपतोय आणि मला सेवा देण्यासाठी माझं प्रशासन, जी माझी विचार क्षमता आहे त्यांची, गोविंद तुपे वाचले तर खूप काही सेवा देता येईल. तर त्यावेळेस मला हा खूप मोठा प्रसंग आहे माझ्यासमोर. वा वा वा. आता नाही, मला तो कायम डोक्यात अजून तो 2,500 आकडा आहे ना माझ्या डोक्यात तरळतोय अजून. एवढे अनुभव आहेत तुमच्याकडे. तर अजून कुठला असा तुम्हाला एखादा अनुभव आठवतोय का तुमचा रेस्क्यूचा, की जो तुम्ही नाही विसरू शकत काय झालं तरी? खूप काहीतरी मोठा प्रसंग घडला होता असा तुमच्या संस्मरणातला राहिलेला एक कुठलाही असा प्रसंग? तर प्रसंग सर जीवनामध्ये पोलीस शोध बचाव कार्यामध्ये जिथं स्वतःचा बाप आजा काही कारणास्तव माणसाकडनं चुकी होत आहेत, पण आज माणुसकी पूर्ण नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. स्वतःच्या बापाला खून करून साहित्य मुलं
धरणामध्ये साहित्य फेकून देत आहेत ते सांगतायत, मी नाही सांगत बरं का. बरं. आणि पोलीस तपास कामामध्ये ते म्हणतायत आमच्या वडिलांचा खून झाला, अशी लहान्या गुडीची माझ्या सासरवाडीची घटना आहे. बरं. तर तिथं मला पाचारण करण्यात आलं का ते साहित्य शोधून द्यावा. म्हणजे वडिलांचा खून केला, त्याचं साहित्य धरणात धरणात टाकलं, आणि ते तुम्हाला शोधायचं आहे. ते शोधायचे. हां. तर तिथं माझा खूप मोठा प्रसंग आहे, खूप वेली पानवेली त्याच्यामध्ये, खूप ते पाणी खाजवायचं आणि अशा ठिकाणी शोध घेणं अशक्य होतं. पण अरुंधती राणे त्यांच्याकडे तपास होता, DYSP होत्या त्या, तर त्यांनी तो माझा प्रसंग बघितला आणि त्या धरणामध्ये मी 2 तास तब्बल तो शोध घेतला आणि ते साहित्य पहिलं ते चॉपर सापडलं. बरं. आणि असा ताव होता डोक्यात मारेल त्याला त्या आईवडिलांना खून करून, असा निर्गुण खून केला गेला तिथं. तर ते मला इथं सांगावं असं वाटत नाही, पण असं करू नये कोणी. पण काळ आणि वेळ कोणासाठी थांबत नाही. आणि ते शोध घेत असताना तर ते साहित्य मी बाहेर काढलं आणि त्या तपास कामामध्ये खूप मोठी अशी प्रशासनाला अशी मदत माझ्याकडनं, त्याचं माझ्याकडे प्रमाणपत्र आहे, ते दाखवू तुम्हाला. हो, नाही ते नक्की मी लावतो त्या व्हिडिओमध्ये लावणार. हो. त्यांच्यामध्ये ते मला ते सन्मानपत्र दिलं गेलं आणि हे सन्मानपत्र दिलं जावा, पण मी कुठली अपेक्षा केली नाही का मला फुलाची पाकळी मिळाली पाहिजे. पण सर मला ही अनमोल स्वाक्षरी त्यांची माझ्या चारित्र्यावर जी सेवा दिल्याबद्दल मला जे शुभेच्छा मिळत आहेत ना, ते दुवाच म्हणायचं मला माझ्या पुढच्या पिढीसाठी येणारा काळ. तर मला खूप आनंद आहे का अशी माणसं माझ्यावर विश्वास ठेवत आहेत. आणि मला इथं आवर्जून असं सांगावं वाटतं का देशाच्या राष्ट्रपतींनी माझ्या सेवेवर विश्वास टाकला. प्रणव मुखर्जी हे माझं परमभाग्य, माझ्या कुटुंबाचं परमभाग्य, माझ्या गावाचं परमभाग्य, माझा सन्मान आहे हा माझ्या देशाच्या काळ्या मातीचा सन्मान आहे. वा वा वा, नाही जबरदस्त एकदम. तर आता तुमचे एवढे भरपूर प्रसंग तुम्ही सांगितले, NDRF बरोबर काम करतानाचे, त्यानंतर हत्यारं शोधण्याचे, माणसांना बाहेर काढण्याचे. तर महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जाणवल्यापैकी आणि कळल्यापैकी साधारणतः लोक बुडण्याची कारणं काय असतात? कुठल्या कारणांमुळे शक्यतो लोक बुडतात आणि मृत्युमुखी पडतात? लोकांना ज्यांना पोहता येत नाही त्यांनी पाण्याच्या संपर्कात कधी जाऊ नये. जायचंच असेल तर आपल्याबरोबर काहीतरी सामुग्री न्यावी, कुठंतरी आपल्याकडे जॉकेट असलं पाहिजे, कुठंतरी आपल्या काही रिंग वॉटर काहीतरी आपलं पोहण्यासाठी काहीतरी पाहिजे ना आपल्याकडं. बरोबर बरोबर. आणि नसेलच काही तुमच्याकडं तर तुम्ही ह्या बिस्लेऱ्या जरी एकत्र केल्या ना, तर एकत्र बांधल्या, तुम्ही जर पाण्याचा मोह असेल तुम्हाला तर त्या 10 बिस्लेऱ्या तुम्हाला जीव वाचू शकता तुमच्या. पण तुम्ही ते करत नाही. बरोबर, ते झालं एक. म्हणजे पोहता येत नसेल ते बुडतात लोक. अजून काय कारण आहेत की गाडीच पडली पाण्यात, असे अजून काय काय कारण आहेत पाण्यात लोक बुडायची? तर काही अशा आपत्ती घटना घडतात ना, समजा समजा एखादं ब्रेक फेल झालं तर ती घटना घडणारच. बरोबर बरोबर. तर त्याला काही माणसाचा ते राहत नाही, तर त्या काळानुसार या घटना घडतच राहणार आहे. पण त्याचा शोध घेणं, माणूसच सर्व काही आहे, माणूसच शोध घेईल ना तिथं. हो हो हो, माणसाची गरज आहे आज. बरोबर बरोबर. ज्या शोध घेतला माणूसच गेला ना तिथं गाडी घेऊन. हो हो हो. तिथं तर काही निसर्ग आला ना, निसर्ग कोणता येतो, महाप्रलय आला, काहीतरी कुठंतरी आला, तिथं तर डोंगर वाहून जात्या, तिथं काय आपला काय हिशोब आहे तिथं. मग अशी अनुभव घेतलेले मी. हो हो हो. महापुरे झाडे जाती तेथे लवाळे राहती, ते एवढंसं लोवाळ आहे ते जात नाही वाहून, आणि त्या महापुरामध्ये दगडगोटे असे मोठमोठे ते सुद्धा वाहून जातात ना. बरोबर बरोबर. मग त्याच्यासाठी हा प्रलय, हा प्रलयच असतो. बरोबर बरोबर. नाही, तुम्ही आता एवढे मृतदेह तर बाहेर काढले, पण तुम्ही 150हून अधिक लोकांना जिवंतपणे बाहेर काढले, वाचवलेत त्यांचे प्राण तुम्ही. तर त्याच्याबद्दल थोडेसे किस्से सांगा ना, की समजा माणूस एक बुडला तर किती वेळाने तुम्ही पोचलात तिकडे त्या घटनास्थळी तर तो माणसाला जिवंत सुखरूपपणे काढता येऊ शकतं बाहेर? कमीत कमी 15 मिनिटं तो माणूस आपण त्याला तात्काळ जर तिथं जर शोधायला मोहीम जर राबवली तर त्याचा प्राण वाचू शकतो. त्याच्यातलं एक उदाहरण, आमच्याच गावामध्ये 2 बहीण भाऊ बुडाले होते. तर ती व्यक्ती 10 ते 12 मिनिटं पाण्यामध्ये, दोघे बहीण भाऊ होते, तर त्याच्यातला एक भाऊ वाचला, एक बहीण वाचली, 10 वर्षाचं पोरगं तिचा भाऊ तो वाचू शकला नाही. तर आम्ही त्याला उलटं केलं होतं आणि त्याच्यातलं पाणी काढलं आणि त्याला CPR केलं, त्याची छाती अशी 100 वेळा दाबली आणि त्यातला श्वास आला आणि त्याला उलटं केल्यानंतर ते पाणी पडलं आणि त्याला तो आपला श्वास द्यायचा आहे त्याच्या तोंडामध्ये. आपण त्याला CPR दिल्यानंतर आपली हवा द्यायची, त्याची छाती झडप उघडली जाते. ते झडप बंद होतं ना ज्यावेळेस आपण प्रक्रिया जे असते तर ती बंद होते, पाण्याचा दाब जास्त झाल्यानंतर ती झडप टाकली जाते. पण आपण काही कारणास्तव जर त्याला CPR देऊन जर त्याची काळजी जर घेतली तर त्याचा प्राण वाचू शकतो. बरं बरं बरं. आणि अजून जसे तुमचे काही आहेत का किस्से जे ते तुम्ही लोकांना सुखरूपपणे बाहेर काढलंय, असे तुम्हाला आठवणारे काही प्रसंग एखादा सांगितलात तरी?
तर ह्या संदर्भात आता वाचवण्यासाठी आपण त्याला पाठीमागून धरलं पाहिजे. नाही तसं नाही, म्हणजे तुमचा एखादा प्रसंग आहे का की कुठे काही बुडताना तुम्हाला कॉल आला, समजा कुठे मिरवणूक चालली असेल, गणेश विसर्जनाच्या वेळेला कोणतरी वाहून गेलं, हे झालं? तर नाशिक रोडला मी सिन्नरवरून माझ्या कामानिमित्त माझ्या शेतीचं वैयक्तिक कर्जाचा हे घेण्यासाठी मी त्याचं व्हॅल्युएशन काढण्यासाठी जात असताना नाशिकला अचानक नाशिक रोडच्या पुलावरती गणपती विसर्जन चालू असताना 2 वाजता मला कॉल आला आणि मी तिथं पाहतोय म्हणजे गर्दी काय झाली आणि मी सहज थांबलो तिथं आणि तेवढ्यात मला कॉल आला. तर तिथं ती गणपती विसर्जन करत असताना 3 जण बुडाले, मित्र होते. तर ते पाण्याचा तिथं भवरा आहे आणि तिथं पंपिंग आहे, चेडी पंपिंग म्हणून. तिथं भरपूर घटना घडत राहत आहे. आता मी तिथं जवळजवळ माझे 50-60 रेस्क्यू झाले तिथं. बरं. तर त्या घटनेमध्ये तर ढोकणे PI म्हणून आहे, तर त्यांनी मला ते कॉल केल्यानंतर मी ती बघितलं माझं तिथं, तर तिघांना वाचवलं मी तात्काळ तिथं असल्यामुळं. तर त्यांना तिथं त्यांचे जो त्यांचा जुळेदार होता त्यालाही पोहता यायचं. मग त्यांनी ते लोटत त्याला बाहेर काढलं. पण एक व्यक्ती पाण्याचा प्रवाह, ते पाणी बंद केल्यानंतर गेटचं, तो त्या गेटच्या प्रवाहामध्ये तो मध्ये खेचला गेला आणि मग त्याला तिथं पाण्याची खोली होती 35 फूट खोल. चिडीच्या पंपिंगचं पाणी जे पडतं ना ते नाशिक रोडचं, आणि तिथं त्याला तो शोधणं अशक्य झालं. बरं. पण मी माझी जीवाची बाजी लावून त्याला 15 मिनिटात मी त्याला तिथं खाली शोध घेण्यासाठी तर त्याला मी शोधलं. पण त्यावेळेस त्याला दवाखान्यामध्ये नेताना त्याला मृत्यू घोषित करण्यात आलं. बरं. तो माझा तिथं त्या तिघांना वाचवली मी तिथं. अच्छा अच्छा. बरं. तर त्याचं बी माझ्याकडं पत्र आहे. तर ते नाही, हां चालेल, तुम्ही ते मी ते लावतो नंतर नक्कीच. हो हो हो. कमिशनर साहेबांचं पत्र आहे मला त्याच्याबद्दल. 24 जणांचे प्राण वाचवले माझे, असे भरपूर आहे माझ्याकडं. पण मग जेवढं आठवतंय तेवढं माझ्याकडे एक स्मरणात येतंय तेवढं मी आपल्याला जे आपण नाही नाही, खूपच जबरदस्त. आणि शासनाने पण थोडीशी दखल घेतली नाही म्हटलं तरी ना तुमची, कारण का तुम्ही सुरुवातीला नुसते स्वतः जायचात काही इक्विपमेंट न घेता लोकांना बाहेर काढायला, पण आता तुमच्याकडे तो स्कुबा डायव्हिंगचा गिअर तुम्हाला नुकताच शासनाने दिला आहे ना. मग त्यात काय फरक पडतो नुसतं जाण्यात असं काही न घेता, विरुद्ध तुमचा स्कुबा डायव्हिंगचा तो सगळा सूट घालून जाण्यात काय फरक पडतो? सर मला एवढा आनंद आहे ना, मला जे आताचे कलेक्टर जलाश शर्मा आणि 5 जिल्ह्यांचे आयुक्त गमेश साहेब यांनी जो माझ्यावर सेवेवर विश्वास टाकला, आणि एक शेतकरी सामान्य माणसाला कुठली तरतूद नसताना वैयक्तिक काही देता येत नाही, पण त्यांनी त्यांनी त्यांच्या मनाचा मोठेपणा दाखवून मला जे साहित्य दिलं ना, तर ते समाजासाठी, जनन ते मरण सेवेसाठी. तर माझी ही सेवा तरली जावी त्यासाठी जो मला दिलेलं त्यांनी योगदान आहे, हे जनन ते मरण सेवेसाठी जिथं जिथं आपत्ती घडल तिथं तिथं मी जाईल. आणि मला काहीतरी शासन आधार मिळावा, मला अपेक्षाच नाही सर. मला योग्य वेळी हे सर्व अधिकारी माझी दखल घेत आहेत. आता हे आपण पुण्यावरून एवढा लांब इकडं आला आहेत, तर त्याचा मला सार्थ अभिमान आहे का माझी दखल घेत आहेत कुणीतरी. जीवाभावाची माणसं आहेत अजून. वा वा. मग तुम्ही आता सांगितलं की तुम्हाला तुमच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तुमची दखल घेऊन ते तुम्हाला स्कुबा डायव्हिंगचा सूट वगैरे दिला, पण अजून तुमची इथले जे राजकीय नेते असतात, पुढारी, आमदार, खासदार, ह्यांच्याकडनं तुमची काही दखल घेतली जाते का? तुम्हाला भेट दिली जाते का? काही आर्थिक सहाय्य तुम्हाला होतं का? आता सूट दिला हे ठीक आहे स्कुबा डायव्हिंगचा, पण त्यांनी काय तुमचा खर्च भरून निघणार नाही, बरोबर? जो तुम्ही तुमचा वेळ या कामाला देताय, समाजकार्याला देताय, त्याचा खर्च नाही तुमचा भरून निघणार आहे. तर प्रशासनाकडनं तुम्हाला काही आर्थिक सहाय्य मिळतं का? सर आजपर्यंत मी माझी काळी आई कष्टूंची पदरमोड दिली ही समाजाप्रती हे प्रत्येकाला आवर्जून माहिती आहे. मी काय कमवलं आणि काय नाही कमवलं. तर माझे आजपर्यंत मी कुठेही अर्ज केला नाही का मला काहीतरी मानधन द्यावं. तर पोलीस निरीक्षक जे असतात त्यांनी मला शिफारस करेल का गोविंद तुपे यांना शासनाने मानधन द्यावं. तर मी आज कुठेही अर्ज केला नाही. मी अपेक्षासाठी मुळीच केलं नाही. मला विश्वास आहे माझ्या सेवेवर, माझी कुणीतरी दखल घेईल. आणि मला कधी घेणार हे मला माहीत नाही, पण येणारा काळ हेच जनसागर साक्ष राहणार. हे माणसाने काय कमवलं, हा कशासाठी करतोय. पण सर हा आधार, शासन आधार जर मिळाला तर आपलं जे तरुण तरुणी माझ्याकडनं जे मोफत सेवा द्यायला कुणीही आज तयार नाही. तर ह्या गोष्टीची मला खूप खंत आहे माझ्या मनोमन. काही जी बघ्याची भूमिका आहे, लाख लाख रुपये पगार घेत आहेत सर. फायर ब्रिगेडमध्ये आजही जा 50-60 हजार रुपये पगार घेत आहेत. ते काय करतायत? फायर ब्रिगेडचं काम काय? आग विझवणं का पाण्यामध्ये शोध घेणं. गळ आला, माणूस सापडला तर ते मनसेत मिळाला. पण अशी सक्षम माणसं पाहिजे तिथं शोध घेणारी. आता
अत्याधुनिक जग झालं आहे. पाणबुडी आहे. नाशिक जिल्ह्याला पहिली पाणबुडी ही मी गेली 10 वर्ष पाठपुरावा केला सर. किती 10 वर्ष तब्बल. मला म्हणायचे वैयक्तिक तुला देता येत नाही, उद्या तुझं झालं काही तर आमची नोकरी जाईल, अशी प्रशासनाला भीती. त्यांचं साहजिक बरोबर आहे सर. तर माझं उद्या झालं काही तर मला कोण काय देणार, तरतूद नाही ना माझी केली गेलेली अशी काही. आणि मी काही माझे कुठला विमा नाही, कुठं काही नाही, कुठं काही, मी सहज काम करतोय. आणि माझं सर माझा आपला अधिभार कोणावरही नको. बरोबर. नाही, तुम्ही जे म्हटलात ते बरोबर आहे. खरं तर ही पॉडकास्ट आपण इथले स्थानिक आमदार असतील, खासदार असतील किंवा नाशिकचे पालकमंत्री असतील यांच्यापर्यंत आपण ही पॉडकास्ट पोहोचवण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुमच्या कार्याची ती योग्य दखल घेतील आणि तुम्हाला तुमचं जे स्वप्न आहे की पुढची पिढी घडवायची, ज्यांना ही कला अवगत होईल, जलरक्षक बनण्याची, लोकांना बाहेर काढण्याची, अशी पुढची पिढी घडवता येईल. आणि त्यांना सगळ्यांमध्येच ती सेवाभावी वृत्ती नसेल तर ती कला नको संपायला, आणि अशी माणसं तयार व्हावीत आणि लोकांचा जीव वाचावेत. ह्याच्यासाठी शासन काहीतरी विशेष प्रयत्न करेल. ह्याच्यासाठी आपण ही पॉडकास्ट पोहोचू लोकांपर्यंत. सर माझी एकच इच्छा आहे. तर इच्छा माणसाला उपेक्षा असावं माणसाने. ही माझी कला आहे, तर माझी मुलं दोन्ही पोरं पोहण्यात तरबेज आहे, पण ते मोफत करणार नाहीत. तर त्यांना कुठेतरी शासन आधार जर दिला तर माझाही मुलगा आहे, NDRFचं प्रशिक्षण घेतलं आहे 12 दिवस, तर तो माझ्याबरोबर बऱ्याच ठिकाणी आलेला आहे. तर आजकाल मी अर्ज केला होता का याशी सक्षम विशेष बाब म्हणून आपण आपल्या आपत्ती याच्यावर आपल्या फायर ब्रिगेडमध्ये त्याला नोकरीसाठी घ्यावं. पण शासनाकडे अशी कुठली तरतूद नाही. पण जिल्हाधिकाऱ्यांना माझी विनंती आहे का विशेष बाब म्हणून माझ्या पाल्याला जर सेवेत घेतलं तर ही सेवा तरली जाईल. ही पुढच्या येणाऱ्या काळासाठी ती सक्षम पिढी घडेल असा मला आत्मविश्वास आहे. पण मोफत कुणी करणार नाही. आज प्रत्येकाला पैसा मोठा झाला माणूस नाही, पण माणसं आहेत जीवाभावाची. बरोबर बरोबर. आणि ती आपली दखल घेतील. आता तुम्ही कसे म्हणले का जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली नाही, तर ते घेतील. योग्य वेळ आल्यानंतर ती दखल घेतली जाईल असं मला आत्मविश्वास आहे. आणि तो जपला जावा. कृती करणं आणि न करणं हा आपल्या मनावर आहे. मनाची स्वयं इच्छाशक्ती पाहिजे माणसाला. बरोबर बरोबर. काही माणसासाठी आपल्याला काहीतरी करायचंय. आज तुम्ही पुण्यावर नाही तर आला, नोकरी अमेरिकेला करतायत. अनेक सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाची व्यथा कुठंतरी ह्या माणसाला कुठंतरी त्यांची व्यथा समाजाप्रती जे योगदान दिलंय याच्यासाठीच आपला अमूल्य वेळ देऊन आपण इथं आलात. ह्याच्यापेक्षा काय पाहिजे सर मला? नाही, माझं भाग्य आहे खरं. मला तुमची भेट घ्यायची संधी मिळाली, त्यामुळे मी तसं समजतो ते. पण नाही, खूपच तुमच्याशी भेटून आनंद झाला आणि तुमची दखल घेतली जाईल याची मला खात्री आहे पुढे. आणि तुम्ही जे पद्म पुरस्कारासाठी जे अर्ज करताय त्याच्यामध्येही तुम्हाला यश मिळो अशी माझी इच्छा आहे. आणि सर फक्त जाता आपण लगेच संपवायला नको, कारण मला आता जाता एक किस्सा आठवला. तुम्ही मगाशी मला बोलता बोलता सांगितला होता, तो तिथे आपण संपवूया पाहिजे तर ही पॉडकास्ट. मोदीजींचा तुम्ही उल्लेख केला होता आणि त्यांच्या सेवेतला कोणीतरी एक अधिकारी होता, रक्षक, विशेष पथकातला त्याचा काहीतरी किस्सा तुम्ही सांगत होता, तो एकदा सांगा. सर 2022मध्येच हा किस्सा आहे. तर माझे बंधू वारले होते, त्यांना अटॅक आला होता अचानक. आणि एकीकडे माझा भावाला अटक येते आणि एकीकडे ती घटना घडते. नरेंद्र मोदींच्या ताफ्यातला जवान अचानक तो शिर्डीला जातोय, देवदर्शन करून येतोय आणि आपल्या घरी परतत असताना त्याच्यावर काळाने घाला घातला आणि तो तिथं त्या पाटामध्ये नाशिकचा मधमेश्वरचा पाट आहे, त्या पाट 60 फूट रुंदी त्या पाटाची पाण्याची. तर त्या पाण्याच्या प्रवाहामध्ये त्याची गाडी अचानक तिथं ते दोघे बी आणि त्यांचा मुलगा आणि मुलगी ते त्या पाटामध्ये ते बुडाले तिथं. आणि ते बुडत असताना त्या एवढ्याच्या प्रवाहामधून त्या जवानाने त्याच्या पत्नीलाही वाचवलं आणि त्या दीड वर्षाच्या बाळालाही वाचवलं. पण त्याला अचानक त्याचा दम झाला, शेवटी पाणी येते आणि तिथं तो जवान बुडाला गेला तिथं. तर तो बुडाल्यानंतर तो वरती काही दिसला नाही. तिथल्या स्थानिक लोकांनी खूप त्याचा शोध घेतला आणि प्रशासनाने घेतला, तरी तो मिळून आला नाही. पण दुसऱ्या दिवशी मला कॉल आला का तुमच्या घरी दुःख आहे, पण तुम्ही इथं आवर्जून आलेच पाहिजे. का जे नरेंद्र मोदी भारताचे पंतप्रधान आहे त्यांच्या ताफ्यातला जवान आहे, तो बुडतोय, सुरक्षा रक्षक तिथं जवानाच्या ताफ्यात काम करतोय, तर त्याला शोधणं आपला धर्म आहे. तर तुम्ही यावं इथं. मी कुठलंही बी माझ्या घरच्यांना न सांगता, आणि मला घरच्यांनी सांगितलं आता आपला भाऊ गेला, तू ही सेवा बंद कर. नाही, ही सेवा बंद नाही, कारण मी त्यांना काही सांगितलं नाही. मी इथून
मला माझ्या जोडीदाराची मित्राची गाडी घेतली आणि तिथं पोहोचलो आणि तिथं गेल्यानंतर 1.5 तास शोध घेतला आणि पालकमध्ये तिथं ठाण मांडून होते जवान शोधले पाहिजे. बाहेरून बरीच पथकं आली. पाटाचं पाणी बंद केलं गेलं धरणाचं, पण त्यावेळेस ते पाटाच्या पाण्याला 1 तास लागला आट यायला. तर त्याच्या अगोदर मी गेल्या त्या जवानाला 1.5 किलोमीटरवर खालून पाण्याचा शोध, पाणबुडीचं साहित्य लावून मी तिथं शोध घेतला आणि त्या दगडाच्या कापारीमध्ये तिथं तो जवान अडकलेला होता आणि त्याला मी बाहेर घेतलं आणि तिथले स्थानिक पट्टीचे पोरं आम्ही नाडा लावला होता त्या मेराला आणि त्या रशीच्या सहाय्याने त्या जवानाला बाहेर घेतलं. बरं. आणि हा आमचा जीवनातला सर का देशाचा जवान जो देशाचं रक्षक करतोय तर त्याच्यामध्ये मला योगदान मिळालं त्या सेवेमध्ये. त्याच्यातही मला खूप आनंद आहे. अशा सेवेमध्ये ही आवर्जून सेवा घडेल माझ्याकडनं सर. नाही, खूपच छान. तुम्हाला भेटून खरंच आज मला खूप छान वाटतं आहे आणि ही तुम्ही जी सेवा करताय लोकांची ती खरंच खूप मोठी आहे आणि याचं खरंच काही मूल्य नाही आहे. म्हणजे आपल्या घरातलं कोणी जवळचं गेलं की त्याचा किमान मृतदेह आपल्याला मिळावा ही एक सामान्य इच्छा असते प्रत्येक कुटुंबाची आणि त्या कुटुंबाची ती इच्छा तुम्ही पूर्ण करताय आणि देवदूतासारखे तुम्ही त्यांच्या मदतीला जात आहे. काही लोकांना तुम्ही प्रत्यक्ष वाचवू शकता, पण जरी वाचू शकला नाहीत आणि उशिरा पोचला असेल तरी मृतदेहही त्यांना घरच्यांना पोचवणं हे खूप मोठं ईश्वरी काम आहे. त्यामुळे हे तुम्ही खरंच ईश्वराचं कार्य करताय आणि या कार्यासाठी तुम्हाला अजून पुढे असं चालूच राहावं म्हणून शुभेच्छा. जीवाचा जीवलग असतो, आपली जीवाभावाची माणसं असतात, ती तिथं जात नाही आणि ही व्यक्ती तिथं सन्मानासाठी नाही जात. कुठंतरी आपल्याकडनं त्या कुटुंबाला दुःखातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो आणि ह्या ध्येयावर योग्य वेळी संस्कार व्हावा आणि हा आपल्या ध्येय पुनर्जन्मी परत मिळावा याच्यासाठी माझा हा प्रयत्न आहे सर. नाही, खूप खूप छान कार्य आहे तुमचं. धन्यवाद. तुम्ही मला इथे वेळ दिलात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भेटायची संधी दिलीत. तर आपण परत भेटत राहूयात. तुम्हाला परत भेटायला आनंद होईल. कधीतरी तुमच्याबरोबर एखाद्या रेस्क्यूला नाही म्हणता येणार कारण मला काही येत नाही, पण कधी तुमच्या कामाला काहीही हातभार लावायची मला जर संधी मिळाली तर स्वतःचं भाग्यच समजेन मी ते. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आणि माझी एक बोला ना. मी अपेक्षापोटी करत नाही, पण ही कला जिवंत राहावा तर त्याच्यासाठी मी देनेश्वराचे जी ईश्वरी कला मला मिळाली तर मी आता गोविंद तुपे आपत्ती जलजीवन रक्षा या नावाने मी संस्था, मला आता सोमवारी मला प्रमाणपत्र नाही भेटेल, पण माझं स्टेट बँकेमध्ये ह्या नावाचं पूर्ण डॉक्युमेंट मी केलं आहे आणि मी त्याचं उद्घाटन करण्यासाठी आपणही आवर्जून यावं आणि तुम्ही जी सूचना मांडली का इथं जी जलतरण तलावामध्ये जो तज्ज्ञ समजला जाणारा माणूस आहे तर त्या माणसाला त्या संस्थेचं उद्घाटन करायला बोलवा. पण मी तर मला जेवढं शक्य होईल तर राहीबाई पोपेरे बीजमाता म्हणून आहे तर त्यांचंही नाव लौकिक आहे तर त्याही त्या उद्घाटनाला येत आहेत आणि मला जी प्रेरणा देत आहेत, जी देशाची सेवा करण्याची संधी उपलब्ध करून देतात ह्या माध्यमातून का मला जेणेकरून मला चांगली लोक जे का रंजले गांजले त्याशी का म्हणे आपुले, खरोखरच ज्याला गरज आहे तर त्या अशा गरजू लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली संस्थेचा उद्देश आहे. हेच माझं ध्येय साध्य व्हावा, हीच माझी एक समाजाला उपेक्षा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली माती आपली माणसं. भारत माता की जय. भारत माता की जय. जय जवान जय किसान. धन्यवाद. धन्यवाद. नुसतीच वाढीव चर्चा.